पुस्तकाचं नाव काय? आवडत्या गोष्टी. दाखव पुस्तक. आवडत्या बोधकथा. काय लिहिलंय? कोण आहे लेखक याचा? सुधा खराटे. व्हेरी गुड. काय वाचलं पुस्तकामध्ये? साधुत्व. साधुत्व. चला पुढचा मुलगा. चल उभा राहा. खरंच लेखक नाही. ठीक आहे. कोणतं पुस्तक वाचलं तू? मिशीतलं आपल्याला चोर. दाखव पुस्तक. मिशीत लपलेला चोर. चोर. याचे लेखक आहेत म.वि. कोल्हटकर. काय वाचलं पुस्तकामध्ये? मी माकडांचा उपवास. माकडांचा उपवास. बर. कोणतं पुस्तक वाचलं तू? स्वच्छ पाणी. स्वच्छ पाणी. कोण आहे लेखक त्याचं? मिशीत लपलेला चोर. हे बघ इथे लिहिलेलं आहे. प्राध्यापक सुमित कुकडे. बरोबर. बस खाली. कोणतं पुस्तक वाचलं तू? इसापनीतील बोधकर गोष्टी. त्याचे लेखक बाबा भांडे. वा व्हेरी गुड. आणि त्यामध्ये मी बघितलं आजचे काम आजच करावे. असं त्याच्यामध्ये वाचलं. व्हेरी गुड. छान. काय वाचलं पुस्तक? मातीचे देऊळ. दाखव पुस्तक. काय वाचलं याच्यामध्ये? आत्या ते सगळे घरी आले. ते घर बोलून गेलं. मुलांचा आरडाओरडा कॅरमच्या भोवती आल्या डुंगा. हां. कोणतं पुस्तक वाचलं? सिंहाची चावे. कोणतं पुस्तक वाचलं? सिंहाची चावे. सिंहाची चावी. कोणाबद्दल पुस्तक आहे हे? गुरु गोविंद सिंग. गुरु गोविंद सिंग. बर. कोणतं पुस्तक वाचलं? बर्नर व्हॉन ब्रॉन. कोण आहे हे? कोण आहेत? कोणतं पुस्तक वाचलं? डॉक्टर पोटफोडे. हां. डॉक्टर पोटफोडे. बर. काय लिहिलं यांनी? कोणतं पुस्तक वाचलं? इसापनीतील. इसाप नीती. वाचली का गोष्ट यातली? हां. कोणतं पुस्तक वाचलं? कळ्या रचल्या. बर. काय वाचलं याच्यामध्ये? याच्यामध्ये एक धीरुभाई शाह नावाचा एक कर्तबगार व्यापारी असतो. उदयगिरी नावाचे पर्वत असते. त्या पर्वताच्या चौबाजूंनी झाडं झुडपं असतात व ते त्या डोंगराच्या पायथ्याशी एक रंगधनू नावाचा एक रंगाचा कारखाना बांधतात व नंतर तेथे ते झाडे लावतात. झाडे लावून ते कमळाचे फुलं जे असतात ते फुलण्याआधीच गळून जातात. कोणतं पुस्तक वाचलं? गोष्टी रूपमानी. गोष्टी रूपमानी. बर. काय लिहिलं याच्यामध्ये? याच्यामध्ये नक्कल करायची नाही. कोणतं पुस्तक वाचलं? झाला निळा पावन. लेखकाचं नाव आहे अशोक देशपांडे. बर. आणि काय कोणावरती पुस्तक आहे हे? महादेवावर. सारा गावात महादेवाचीच भक्ती केली जाते आणि त्या गावात जुनं मंदिर असतं. त्याच्यात कोण जात नाही आणि त्याच्या पलीकडे नदी असते आणि तिथं पण बहादुरी. लेखकांचं नाव लिली पाटील. या पुस्तकात एक राधी नावाची मुलगी आहे. ती सकाळी झोपेतून उठती. तिच्या अंगावरती एक आथरून नसते, त्यामुळे ती तिच्या बहिणीला आवाज देते आणि अंगावरती घ्यायला सांगते. हां. कोणतं पुस्तक वाचलं? सारी देवाची लेकरे. सारी देवाची लेकरे. काय वाचलं याच्यामध्ये? कोणाबद्दल पुस्तक आहे हे? दोन मित्रांबद्दल. दोन मित्रांबद्दल. ओके. काय पुस्तकाचं नाव? मोहन रानफुले. कशाबद्दल पुस्तक आहे? ते का श्रावण भाद्रपद महिन्यात कोणते फुलं येतात याच्याबद्दल. आंबा पल्प. काय वाचलं याच्यामध्ये? आंबा भारताचे राष्ट्रीय फळ म्हणजे हां. एक गावात एक बाई होती. तिची 3 मुलं होती.